रूढी प्रथा परंपरा यात अडकलेला आपला समाज अनेक सामाजिक राजकीय चळवळीमधून आधुनिकतेच्या प्रवाहात आला। त्यातून आजचा समाज तयार झाला। आता अशा सामाजिक किंवा राजकीय चळवळी संपल्यातच जमा आहेत अशी खंत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली आहे। साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांना नुकताच अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सद्गुरू कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला। त्यानिमित्त DC मिशनच्या अहिल्याश्रम सभागृहात आचार्य रतनलाल सोनाग्रा साहित्य दर्शन उपक्रम झाला। व्यासपीठावर आचार्य रतनलाल सोनाग्रा, DC मिशन पुणेचे अध्यक्ष देवेंद्र T राजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, बार्टीचे माजी महासंचालक DR परिहार, सरकार निंबाळकर, विठ्ठल गायकवाड, शिल्पा शेवाळे उपस्थित होते। सोनाग्रा यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याची विस्ताराने माहिती दिली। भारतरत्न जाहीर कराव्या अशा योग्यतेच्या या महापुरुषाच्या कामाची हवी तशी दखल समाजाने घेतली नाही, त्याची खंत वाटून शिंदे यांचे साहित्य व त्यांचे काम सर्वदूर पोहोचवण्याचे काम हाती घेतले असे सोनाग्रा म्हणाले। शेवाळे यांनी DC मिशनच्या कामाची माहिती दिली। आचार्य रतनलाल सोनाग्रा यांची नाटके या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ नाट्य समीक्षक सुरेशचंद्र पाध्ये, प्राचार्य डॉक्टर खाहक शितोळे, टेक्सास गायकवाड यांनी तर आचार्य रतनलाल सोनाग्रा यांची पत्रकारिता या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ग्रंथ महर्षी लक्ष्मीनारायण रोहिवाल, अविनाश गोडबोले, प्राध्यापक जवाहर मुथा यांनी मनोगत व्यक्त केले। आचार्य रतनलाल सोनाग्रा यांची कविता आणि कवी संमेलन यामध्ये डॉक्टर सूर्यकांत वैद्य, डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी, भूषण कटकर, प्रभा सोनवणे, स्वाती सामक, भगवान धेंडे, ज्योत्स्ना चांदगुडे यांनी सहभाग घेतला। आणि गोष्ट खरी आहे, दुर्दैवाने केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे म्हणजे आपले अहमदनगरचे अन्नमंत्री होते, शेती आणि कृषी मंत्री पंडितजींच्या मंत्रिमंडळात, इंदिराजींच्या मंत्रिमंडळात। मी त्यांना एकदा सहज विचारलं होतं, मी तेव्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, की मी म्हटलं अहो महात्मा ज्योतिबा फुले पोस्टाचं तिकीट अनेकांचे निघत आहेत, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं का निघालं नाही? हे मी त्यावेळी मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळी। आणि काय झालं 73-74 आणि गंमत म्हणजे मला ते म्हणाले, तू विचारतोय उत्तर भारतातल्या अनेक लोकांना महात्मा फुले अजून माहीतच नाहीत, ते किती महान आहेत हे सांगण्याकरता गेली किती वर्ष गेली तोपर्यंत ते महात्मा फुल्यांचं तिकीट निघालं नाही। काय शोकांतिक आहे। आत्ता जे ह्यांनी वर्णन म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे बिहारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये माहीत नाहीत, हा जो भाग सांगितला ना, तीच अवस्था म्हणजे महात्मा फुल्यांच्या विषयी म्हणजे मला त्याचं खूप वाईट वाटलं जेव्हा केंद्रीय मंत्री मला सांगत होते। त्यांनी शेवटी नंतर मग ते पोस्टाचं तिकीट निघालं। आता तर पोस्टाचं तिकीट अनेकांचं निघतं, तो भाग वेगळा आहे, पण त्यावेळी पोस्टाचं तिकीट निघणं हे फार महत्त्वाचं होतं। पण हे मी केंद्रीय मंत्र्यांच्याकडून, जाणकार मंत्र्यांच्याकडून की ते म्हणाले कित्येक वर्ष त्यांचं संपूर्ण जीवनपट त्याला एक नियमावली होती, त्या नियमावलीमध्ये म्हणले अजून त्यांना ते मान्य नाही की किती मोठे आहेत ते। ही आपली भारतीय सामाजिक चळवळीची एक थोडीशी शोकांतिका असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ही या ठिकाणी नोंदणं हे अतिशय महत्त्वाचं होतं। आणि ही गोष्ट खरी आहे, दुर्दैवाने केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे म्हणजे आपले अहमदनगरचे अन्नमंत्री होते, शेती आणि कृषी मंत्री पंडितजींच्या मंत्रिमंडळात, इंदिराजींच्या मंत्रिमंडळात। मी त्यांना एकदा सहज विचारलं होतं, मी तेव्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, की मी म्हटलं अहो महात्मा ज्योतिबा फुले पोस्टाचं तिकीट अनेकांचे निघत आहेत, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं का निघालं नाही? हे मी त्यावेळी मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळी। आणि काय झालं 73-74 आणि गंमत म्हणजे मला ते म्हणाले, तू विचारतोय उत्तर भारतातल्या अनेक लोकांना महात्मा फुले अजून माहीतच नाहीत, ते किती महान आहेत हे सांगण्याकरता गेली किती वर्ष गेली तोपर्यंत ते महात्मा फुल्यांचं तिकीट निघालं नाही। काय शोकांतिक आहे। आत्ता जे ह्यांनी वर्णन म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे बिहारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये माहीत नाहीत, हा जो भाग सांगितला ना, तीच अवस्था म्हणजे महात्मा फुल्यांच्या विषयी म्हणजे मला त्याचं खूप वाईट वाटलं जेव्हा केंद्रीय मंत्री मला सांगत होते। त्यांनी शेवटी नंतर मग ते पोस्टाचं तिकीट निघालं। आता तर पोस्टाचं तिकीट अनेकांचं निघतं, तो भाग वेगळा आहे, पण त्यावेळी पोस्टाचं तिकीट निघणं हे फार महत्त्वाचं होतं। पण हे मी केंद्रीय मंत्र्यांच्याकडून, जाणकार मंत्र्यांच्याकडून की ते म्हणाले कित्येक वर्ष त्यांचं संपूर्ण जीवनपट त्याला एक नियमावली होती, त्या नियमावलीमध्ये म्हणले अजून त्यांना ते मान्य नाही की किती मोठे आहेत ते। ही आपली भारतीय सामाजिक चळवळीची एक थोडीशी शोकांतिका असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ही या ठिकाणी नोंदणं हे अतिशय महत्त्वाचं होतं। मी इथं आलो, मी शेवाळ्यांशी बोलत होतो, माझं सगळं लहानपण या मैदानात गेले, आम्ही पलीकडेच राहत होतो या
कंपाऊंडच्या पलीकडे. माझे मामा या कंपाऊंडला लागूनच राहत होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काँग्रेस सेवादल इथं भरायचं सकाळी. अविनाश, आम्ही झेंडावंदनाला यायचो आणि खूप मोठे अनेक मंडळी इथे यायची आणि बरोबर झेंडावंदन झालं की समूहगीतं व्हायची आणि मग दानव शिकरे, बाळासाहेब भारदे, राधाबाई आपटे गांधी कथा वगैरे सांगायला यायच्या. आणि मग ह्या मैदानाचं महत्त्व मला लहानपणापासून होतं, फार महत्त्वाचं. मी या वस्तीमध्ये भालेराव वगैरे धेंडे आमचे सगळे माझे खूप जवळचे, म्हणजे सगळे पारिवारिक ज्याला संबंध म्हणतो ना. माझ्या आईच्या अनेक मैत्रिणी इथे होत्या. माझ्या आईचे मामा या शाळेत शिकले, माझी आई या शाळेत शिकली 1ली 2रीपर्यंत. अशी इतकी ऐतिहासिक शाळा. आणि 1915 साली म्हणजे 15-16 मला माझे मित्र धनंजय थोरात यांचे वडील स. थोरात हे तात्यासाहेब जेधे आणि जवळकरांचे खूप जवळचे होते, सहकारी होते. आणि त्यावेळची ब्राह्मणेतर चळवळ आणि नंतर म्हणजे सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ, ज्यावेळी दक्षिणेमध्ये E.V. रामस्वामी नाईकरांची द्रविड मुन्नेत्र कझागम, म्हणजे आता आपण त्याला कळगम म्हणतो, मूळ नाव द्रविड मुन्नेत्र कझागम, ती E.V. रामस्वामी पेरियार, ती समकालीन आपल्या म्हणजे जवळजवळ. आणि त्या काळामध्ये तात्यासाहेब जेधे आणि जवळकरांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणजे आमचे मित्र धनंजय थोरातांचे वडील स. ग. थोरात आणि अविनाशबरोबर पत्रकार असलेले प्रताप थोरात, फ्री जर्नलचे मोठे वार्ताहर, त्यांचे वडील. तर त्यांच्याकडे इतका फोटोंचा संग्रह आपल्याला आश्चर्य वाटेल. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि इंदोरचे त्यावेळचे महाराज सर तुकोजीराव होळकर, जे वयाच्या 102वे वर्षी वारले, 102 वर्षाचे होऊन, त्यांनी तुकोजीराव होळकरांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांना DC मिशनसाठी 16,000 का 17,000 रुपये दिले 1915 साली. त्यावेळी मग ही प्रचंड मोठी जागा त्यांनी घेतली. हे मधलं जे हॉस्टेल आहे जिथं आपण ग्रंथालय केले त्या ठिकाणी किती वेळा ते मला आठवतं. ते मी शाळेत असताना यायचो, लहान होतो, पण त्यावेळेच्या हॉस्टेलमध्ये मोठी माणसं होती, पत्र्याच्या पेट्या असायच्या मुलांच्या अशा ठेवलेल्या, कॉट वगैरे काही नाही, असं एक अंथरूण पावरून तिथे ते हॉस्टेल तिथे राहायची मुलं, ते मी पाहिलेलं आहे. आणि मग दादासाहेब रुपे होते आणि NM कांबळे यांच्याबरोबर अनेक वेळा या मैदानावर मी आलो. आणि नंतर मग आश्चर्य वाटेल, भाऊसाहेब चव्हाण जेव्हा 1973-74ला महापौर झाले, पहिले दलित महापौर, त्यावेळची भाषणं अविनाश मला अजून आठवत आहेत की शिवाजीराव ढेरे हे भाषण करताना रडलेले होते की एक ऐतिहासिक किती काम 73 साली त्यावेळी झालं. जन्मशताब्दी होती आपल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांची आणि ते महापौर झाले. त्यांचा मोठा सत्कार, तिथं माझं भाषण झालेलं आहे 73 साली या ठिकाणी. गंमत म्हणजे या मैदानामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक नामवंत देशपातळीवरचे नेते या मैदानामध्ये येऊन गेलेले आहेत. पण त्याला आता म्हणजे आता हे तुम्ही म्हणतात सदाशिव पेठेतल्या माणसाला हे माहीत नाही आहे. काय शोकांतिक आहे म्हणजे आपल्या पुणे शहराची. आणि समोर R.R. भोळे इथं राहत होते, अंबिका सदन. मी लहान होतो, R.R. भोळ्यांच्या सासूबाई अंबिकाबाई आणि माझी आजी खूप मैत्रिणी आमच्या घराच्या तिथं मैदानातून गेल्या की दोघे एकमेके भेटायच्या. आणि त्या अंबिकाबाई मला म्हणायचे, उल्हास शिकायचा मोठा, म्हणजे हे मला सगळं आठवतं आहे. आणि R.R. भोळे समोर त्यांचा बोर्ड, न्यायमूर्ती. आणि मग नंतर ते खासदार, मुंबईतून 2 वेळा खासदार झाले. तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ही जी दृष्टी होती सामाजिक, त्या दृष्टीनं त्यावेळी ते 2 वेळा खासदार झाले. नंतर मग मुंबईतून R.R. भोळे, R.D. भंडारे, V.C. कांबळे, खूप मोठी माणसं त्यावेळी बाबासाहेबांच्या चळवळीतली खासदार झाली. आणि एक काळ तर आपण पाहिला की मला आनंद होतो की मी ज्या पक्षाचा आहे त्यांनी आघाडी केल्याबरोबर एक लोकसभेमध्ये जोगेंद्र गवाळे, R.S. गवई, रामदास आठवले, प्रकाश असे 5 खासदार एकाच वेळी लोकसभेत निवडून गेले. हेही आपण सर्वांनी पाहिले आणि त्याचा मनस्वी आनंद आहे. आज ते चित्र नाही याचं मला दुःख आहे. मी खरं सांगतो, मी जेव्हा महात्मा फुल्यांची स्मरण करतो किंवा बाबासाहेबांचं पुण्यस्मरण करतो किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचं, गांधींचं आपण स्मरण करतो, त्यावेळी आपण जग पुढं चाललं असं म्हणतो. आणि आज एकही महाराष्ट्रातला असा खासदार आपला नाही आहे. फार मोठं शोकांतिक आहे, मला वाईट वाटतं. आणि थोडंसं त्या दृष्टीनं विचार विनिमय होणं सामंजस्याने, जे आज खरं आपण थोडं